नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। पक्ष चोरला, वडील चोरले म्हणून लहान मुलांसारखे बोलतात असं टीकास्त्र एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर डागलंय। तसंच दाढीने जर काडी फिरवली तर तुमची लंका जळून खाक होईल असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनी दाढीवर केलेल्या टीकेला दिलेलं आहे। पतीचे दोर माझे कापले गेले होते म्हणून मला मुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलं आणि सोडताना मी हा नाही विचार केला की अरे सोडू कसं आहे। जर मला चिकटून राहायचं असतं तर मी चिकटून राहू शकलो असतो। मला काय कळलं नव्हतं माझे आमदार फुटतायत, त्यांना पकडून टाकू शकलो नसतो हॉटेलमध्ये। या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला, म्हणून मी पहिले नासके आंबे उचलून फेकून दिले। चल जा म्हटलं। माझ्यावर देखील रोज उठ सूट आरोप चालू आहेत। काय दाढी खेचून आणली असती? ही का हलकी आहे का दाढी एवढी? दाढीनी जर काय काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका पण जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे माझ्या नादाला लागू नका। मी कोणालाही आडवा जात नाही, परंतु मला आडवा आलं तर मी सोडतही नाही, कारण बाळासाहेबांची आणि दिघे साहेबांची शिकवण आपल्याला आहे। आणि स्वतःच्या आई वडिलांचा किंवा स्वतःच्या आई वडिलांना अडगळीत टाकून दुसऱ्याचे आई वडील चोरणाऱ्याला काय म्हणायचं? तुम्ही नाव चोरलत, धनुष्यबाण चोरलात, पण ठाकरे कसे चोरणार? हे ठाकरे म्हणजे मी केवळ एकटा नाही, हे सगळे विचार यांच्यामध्ये गेलेले ते सगळे ठाकरे आहेत। असंघाशी संघ केलात, सरकार स्थापन केलं आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे विचार आपण सोडले, बाळासाहेबांची भूमिका आपण सोडली। आज रोज दररोज माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, माझा अमका चोरला, लहान मूल कसं आपलं खेळणं चोरलं, खेळणं चोरलं, खेळणं चोरलं म्हणत असतं। काय म्हणावं याला? बाळासाहेब चोरायला का ते काय एक वस्तू होती? ते एक विचार होते। या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि ताबडतोबीने निवडणुका घ्या, ही आमची आग्रही मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा माझी जाहीर विनंती आहे की तुम्हीच एक आता शेवटच्या आशेचे किरण राहिलेले आहात। हे सरकार घटनाबाह्य आहे हे तुम्ही सांगून आता या मे महिन्यामध्ये एप्रिलमध्ये 1 वर्ष होईल, तरी सुद्धा हे घटनाबाह्य सरकार इकडे चालू आहे। हे घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रात राज्य करताना या सरकारचा कोणताही कारभार किंवा कारभारावरती वचक राहिलेलं नाही। राष्ट्रपती राजवट लावा, कशासाठी? राष्ट्रपती राजवट काय अशीच लागते? आज या राज्यामध्ये 210 आमदारांचं बहुमत आपल्या सरकारच्या पाठीशी आहे, तुमच्या या सरकारच्या पाठीशी आहे। आणि राष्ट्रपतीला राजवट लावा, कधी निवडणुका घ्या, कधी हे करा ते करा, अशा प्रकारचं जे जे काही थैथयाट चालू आहे तो आपण पाहत